नमस्कार मित्रांनो, मी तानाजी गोडके. धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सीना कोळेगाव प्रकल्प. हा सीना कोळेगाव प्रकल्प शनिवारी 100% भरला आहे. या सीना कोळेगाव प्रकल्पामधून आपण हे दृश्य आता पाहू शकता. पूर्णपणे हा सीना कोळेगाव प्रकल्प भरलेला आहे. आता सध्या सीना कोळेगाव प्रकल्पामधून सीना नदीमध्ये पाण्याचा 1694 क्युसेसने विसर्ग करण्यात आला आहे. आपण विसर्ग देखील पाहू शकता. या सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये प्रशस्त असं राम मंदिर आपल्याला या ठिकाणी आपण प्रशस्त असं राम मंदिर आहे. सीना नदीपात्राच्या मधोमध हे राम मंदिर आहे. प्राचीन शिलावस्तू, प्राचीन मंदिर या ठिकाणी दिलेलं आहे. आपण या मंदिरामध्ये जाऊन देखील मंदिरामधील सर्व प्राचीन वस्तूच्या कलांची माहिती देखील आपण घेतलेली आहे. आता पुढे आपण राम मंदिराकडे जाणार आहोत. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सीना कोळेगाव प्रकल्प. या प्रकल्पामध्ये शनिवारी सकाळी 10 वाजता प्रकल्प पूर्णपणे भरलेला असून या प्रकल्पाचा विसर्ग 1930ने सीना नदीपात्रात विसर्ग चालू आहे. आता सध्या आम्ही सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये असणारं राम मंदिर या मंदिरामध्ये पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. माझ्याबरोबर ज्ञानेश्वर आहे. सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये वसलेलं प्रसिद्ध असतं श्रीरामाचं मंदिर. अतिशय सुबक असं कोरीव काम या मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या मंदिरामध्ये विविध अनुभव व दाखले देणारे बॅनर देखील या ठिकाणी लावलेले आहेत. या मंदिराच्या सर्व बाजूनी सीना कोळेगाव धरण भरल्यामुळे पाणी आहे. या मंदिरामध्ये श्रीराम प्रभूची मूर्ती, कल्याण स्वामी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे. हे दृश्य आपण राम मंदिरामधील आतील भागाचं आहे. त्याचबरोबर राम मंदिराच्या बाहेरील भाग अतिशय सुशोभीकरण या ठिकाणी परिसर करण्यात आलेला आहे. मंदिराच्या समोर हनुमानांची मूर्ती आहे. बोला बजरंगबली की जय. हा प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारापासून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. प्रवेश केल्याच्या नंतर मंदिरामध्ये मूर्ती, राम मंदिर इत्यादी येतच. त्याचबरोबर हा परिसर आहे. परिसराच्या मंदिराच्या पाठीमागील बाजूस देखील मूर्ती आहे. त्याचबरोबर भक्तांसाठी राहण्यासाठी निवास व्यवस्था देखील या ठिकाणी आहे. परंतु या मंदिरामध्ये आजूबाजूचा जो परिसर आहे, हा परिसर पुरातन विभागाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. तसेच स्थानिक प्रशासन किंवा ग्रामस्थांनी या मंदिराच्या सुशोभीकरणाकडे लक्ष द्यावे अशी पर्यटकांची मागणी आहे. अतिशय सुंदर असं पर्यटन हे धाराशिव जिल्ह्यामधील सीना कोळेगाव धरणावरील श्रीराम मंदिर आहे. हे दृश्य आपण माझं गाव माझं शहरवर पाहत आहात.